नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भेंडीपासून एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही नक्कीच केली नसेल तर पहा साहित्य काय काय घेतलं आहे। भेंडी, कोथिंबीर घेतलेली आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, हळद, हिंग घेतलेला आहे, ओवा घेतले, धने पावडर, लसूण, जिरं आणि अद्रक आपण वाटून घेतलेलं आहे बारीक असं, आणि मीठ घेतलेलं आहे। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर ही रेसिपी नक्कीच केली नसेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तरी पहा 1 वाटी भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे मी। तर आता आपण चॉपरमध्ये ती टाकून बारीक करून घेणार आहोत। तर पहा चॉपरमध्ये एक टाकून घेतलेली आहे मी आता भेंडी। आता आपण तिला चॉपरच्या साहाय्याने अशी बारीक करून घेणार आहोत। एकदम बारीक नाही, थोडीशी अशी मीडियम साईज करणार आहोत। पहा अशा पद्धतीने बारीक केलेली आहे, पाहू शकता। तर आता एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये पण चॉपरने बारीक केलेली भेंडी काढून घेऊयात। हे पहा आता आपण यामध्ये वाटून घेतलेले पेस्ट घालणार आहोत। त्यामध्ये पाणी न टाकता वाटून घेतलेले आहे। मिरची, लसूण, अद्रक, ओवा आणि थोडंसं जिरं देखील वाटून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं हिंग घालूया। आता यामध्ये धना पावडर थोडीशी घातलेली आहे, थोडीशी हळद घालूया। तुम्ही लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट देखील घालू शकता। कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीर घालून घेतली। आता आपण यामध्ये ज्वारीचं पीठ 1 वाटी घातलेलं आहे, 1 वाटी घेतलेलं आहे मी। अजून लागलं थोडंसं टाकूया, पण 1 वाटीत होईल बहुतेक। पहा आता यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ। आता मीठ घातले चवीप्रमाणे, छान असं मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं मळून घेणार आहोत। ज्वारीचं नसेल घ्यायचं तुम्ही भाजणीचं पीठ देखील घेऊ शकता, या ठिकाणी मिक्स पीठ देखील घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर। पहा अशा पद्धतीने गोळा आपला मळून झालेला आहे। आपली भाकरी बनवतो तर त्या पद्धतीने असं मळून घेतलेलं आहे। पहा आता मी याची गोळी करून घेते। हे पहा एक 5 ते 6 गोळे होतील, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला कमी छोटी साईज लागेल त्या पद्धतीने गोळे तुम्ही करू शकता, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने गोळे बनवू शकता। तुम्हाला जर थापून बनवायचे नसेल तर तुम्ही लाटून देखील करू शकता। एकदम वेगळी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच आत्तापर्यंत केली नसेल तर नक्की करून पहा। आवडली तर मला कमेंट करून जरूर सांगा। तर पहा ज्वारीचं पीठ खाली घेतलेलं आहे, छान अशी आपण आता थापून घेऊया ती भाकरी। हे पहा लाटून देखील घेऊ शकता, तुम्हाला लाटून आवडत असेल तर चपाती केली तरीसुद्धा चालेल, लाटून देखील होऊ शकते। मी भाकरी बनवते या ठिकाणी। पहा सर्व बाजूने व्यवस्थित अशी थापून घेऊया। जास्त मोठी नाही करणार आहे, मीडियम आकाराचीच करणार आहे। तर तवा तापायला ठेवलेला होता। पहा तवा छान असा गरम झाला की त्यामध्ये आपण ही भाकरी टाकायची आहे आणि त्याला असं वरून पाणी लावून घेऊया। हे पहा छान असं पाणी सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावून घेऊया। गॅस मोठाच ठेवलेला आहे, मस्त शेकून घ्यायची भाकरी आपल्याला। छान भाकरी पचली की नंतर आपण पलटून घेणार आहोत। तोपर्यंत मी दुसरी भाकरी करून घेते। तर पहा याची चव वाढवणारी रेसिपी आहे। कधी कधी तेच प्रकार खाऊन कंटाळ येऊन जातात, तर अशा पद्धतीने जरूर करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपली भाकरी आता आपण पलटून घेऊया। हे पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कुठून पाहतात ते देखील मला कमेंट करून सांगा। रेसिपी कशा वाटतात ते देखील सांगा मला तुम्हाला। हे पहा छान अशी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाकरी भाजून घेणार आहोत आपण। छान अशी मस्त भाजून झालेली आहे। पहा आता आपण काढून घेऊया। दुसरी भाकरी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे, तिला देखील छान असं पाणी लावून व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर पहा छान सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावून घेतलेलं आहे। तर आता आपण हे पचलेपर्यंत छान अशी भाजली की आपण पलटी मारूया हिला। थंडीच्या दिवसात काय होतं, त्याच भाज्या खायला नको वाटतात, त्यामुळे नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात। तर हा पदार्थ नक्की करून पहा भेंडीपासून, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम चविष्ट लागतो खायला, नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मला। छान अशी दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण। दुसऱ्या बाजूने पहा छान अशी भाजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण तिला पलटी मारून एकदा भाजून घेऊया। या ठिकाणी माझ्या एक 5 ते 6 भाकरी झालेल्या आहेत।
व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. तर अशा पद्धतीने भेंडीपासून आपला अगदी चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे, पाहू शकता. जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.